नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आता आज आम्ही बाहेर निघालो होतो आणि एकाच दिवशी मग 4-5 देव केले, म्हणजे देवांना गेलो होतो आणि जागृत असे देवस्थान आहेत. आता हे इकडं मी माहेरी आले होते, मग तिकडच्याच देवांना गेलो होतो. असंही येणं होत नाही सारखं सारखं, आणि आलं तरी आपलं जाणं होत नाही. म्हणलं चला आज एकाच दिवशी सगळ्या देवांना जाऊन यावं. भरपूर दिवस झाले होते जाऊनही. आणि हा व्हिडिओ जो आहे तो मारुती जन्माच्या दिवशीचा आहे. मग त्या दिवशी जिथं जिथं मारुतीचे मंदिर आहेत तिथं छोटे असे भंडारे, कीर्तन, भजन वगैरे सगळं काही चालू होतं. मग तिथले मी थोडेसे आता व्हिडिओ घेतलेत. आणि आत्ता जे आता व्हिडिओमध्ये दिसत आहे ते ठिकाण आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फळा हे ठिकाण. त्या गोदावरी नदीच्या तीरावर आहे, त्यामुळं खरंच खूप छान आहे वातावरण. असंही प्रत्येक देवाच्या मंदिरात गाभाऱ्यात खूप मस्त वाटतं आहे. पण इथलं कसं पाणी ते आहे त्यामुळं, आणि सभागृह खूप मोठं आहे इथलं, म्हणजे देवासाठी स्पेशली जागा खूप आहे, त्यामुळं खूपच छान आहे. इथलं वातावरणही मस्त होतं त्या दिवशी, कारण आदल्या दिवशी पाऊस पडला होता, त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी मग थंड असं वातावरण होतं. म्हणूनच आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि मग सगळ्या देवांना गेलो होतो. मग आता तिथं गंगा आहे, खूप मोठी गंगा आहे ही, आणि गंगेला कसं पवित्र असते, आंघोळ वगैरे केली की. पण आमच्या संग आता छोटे छोटे लेकरं हे होते, त्यामुळं आम्ही आंघोळी काही केल्या नाहीत. मग इथं हातपाय वगैरे धुतले. आता आधी काय एवढं असं म्हणजे खाली जायला जमत नाही, कारण जरा गाळ झाला आहे. तरी बरंच खाली आलो होतं आम्ही, आणि मंदिर बरंच उंचावरती आहे. मग असेच पुढचे 2-3 जे देवस्थान आहेत तेही खूप जागृत देवस्थान आहेत आणि छान आहे बघायसारखं. त्यासाठी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील किंवा असे आणखी तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कोणाकोणाला हे ठिकाणं माहिती आहेत तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग हातपाय धुतल्याच्या नंतर आम्ही आलो होतो. आता हे एवढे जण आम्ही सगळे होतो. मग सगळ्यांनीच आता असं एक म्हणलं की आमचा दिवसच गेला, कारण लेकरं बाळ होते लहान सोबत. मग आता हे जे आहे ते मेन मंदिर आहे तिथं संत मोतीराम महाराज यांच्या समाधी मंदिर आहे हे. आणि तिथं मग छोटे मंदिर आहेत, आणि खरंच खूप जागृत असं देवस्थान आहे. आता आरवाडी इथं काही एवढी गर्दी नसते, पण एकादशीच्या दिवशी खूप सारी गर्दी असते, म्हणजे भरपूर अशी दर्शनासाठीही रांग लागलेली असते. आणि मग खरंच महत्त्व म्हणजे त्या दिवशीचंच महत्त्व खास असते ना, त्यामुळंच लोक सगळे येत असतात. मग आम्हाला तर काही शक्य होत नव्हतं एवढं लेकरं वगैरे छोटे घेऊन जाणं, त्यामुळं आम्ही आरवाडीत दर्शन घेतलं. आणि योगही आलं नसतं असं एकादशीच्या दिवशी जावं. तर पाहिजे हे वानराची पिलं, आणि मग हे वानरं बसले होते तिथले थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं आहे मी. आणि हे जे आहे ते मंदिरातला आता म्हणजे मेन मंदिरातलं परिसर आहे. आणि हे आहेत आपले संत श्री मोतीराम महाराज आहेत. मग तिथलं देवाची पूजा वगैरे केली आम्ही, आणि दर्शनही घेतलं. खूप छान झालं दर्शन. मग आता एकादशीच्या दिवशी तर एवढं काही चांगलं दर्शन आतमध्ये जाऊन घेणं शक्यही नव्हतं, आणि बहुतेक मला वाटतं मध्ये जाऊही देत नाहीत एकादशीच्या दिवशी, कारण बाहेरूनच दर्शन असते. एवढ्या जणांना मध्ये जाणं शक्यही नसते, आणि मग खूपच गोंधळ होते त्यामुळं. आणि मग असं आरवाडी गेलं की दर्शनही छान होते आपलं, म्हणूनच आम्ही गेलो होतो सगळा विचार करूनच. मग सगळ्यांनी पादुकाचं पूजन वगैरे केलं त्यामध्ये तिथं. मग आता देवाचा अभिषेक वगैरे इथं रोज केला जातो. मग त्याचंच तीर्थ ठेवतात, आणि मग ते दिवसभर जे भाविक येत असतात त्यांना हे तीर्थ वाटले जाते. मग आता सगळ्यांनी आईनी वगैरे मी असं पूजा करून घेतली, लेकरांनाही दर्शन वगैरे दिलं इथलं आता समाधीचं. आता खूप जुनं मंदिर आहे, पण आता नंतर याला थोडंसं फरशी वगैरे केली, त्यामुळे आता आणखी उठावदार दिसायले मंदिर. आणि खरंच कोणत्याही देवाच्या मंदिरात गेलं की अगदीच प्रसन्न वाटते, आणि तिथंच बसून राहावं. आणि एक खासियत आहे, आता ते जो घुमट असते त्यामुळं, घुमट म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणतात ते कळस असते त्या असं मंदिर, त्याच्यामुळं काही कोण्याही मंदिरात एवढं थंडगार लागते उन्हाळ्याच्या जरी आपण दिवसामध्ये गेलं तरी. खरंच देवाची लीलाच काही वेगळी असते. मग तीर्थ वगैरे आम्ही सगळ्यांनी घेतलं, आणि त्यानंतर मग आता इथून पुढं आम्हाला जायचं होतं. मग जे निवृत्तीनाथाचं मंदिर आहे पेंडू या ठिकाणी तिथं. आता इथं हे पहा किती निस्वार्थपणे सेवा करतात. आता हे आजोबा होते, वयस्कर होते ते खूप, पण असे सगळ्यांना चहा देत होते. आता मग आम्ही जे सगळे, तर मी तर काही चहा घेत नाही, मग बाकीचे लेकरांनी वगैरे सगळ्यांनी चहा घेतला. आता लेकरांना असं त्या छोट्या कपामध्ये म्हणलं खूप मजा वाटली चहा वगैरे प्यायला, आणि खूप एन्जॉय करत होते लेकरं. मग त्यांना आम्ही समजून सांगितलं, आम्ही लहानपणी यायचो, हे करायचो असं. मग इथं गंगावर आंघोळी वगैरे करायच्या असं. मग पुढं इथं आलात आम्ही. आता हे पण पालम तालुक्यातच आहे, पेंडू या ठिकाणी संत निवृत्तीनाथाचं मंदिर आहे.
आणि हे पण खूप जागृत देवस्थान आहे. आणि मग आता हे दोन्ही जे संत आहेत ते विठ्ठलाचे भक्त होते, त्यामुळे एकादशीच्या दिवशीच यांनाही म्हणजे याही ठिकाणी दर्शनासाठी लोक येतात. तर पहा, हे आहेत संत निवृत्तीनाथ महाराज, यांचं हे समाधी मंदिर आहे. मग तिथलं आम्ही दर्शन घेतलं. आता इथं लॉक होतं लावलेलं, कारण एरवी असं मंदिर उघडं ठेवत नाहीत बहुतेक, कारण मंदिराचं आता पावित्र्य टिकून राहण्यासाठी, पण काही काही मंदिरांचे नियम असतात त्यामुळे ते ठेवत नाहीत. मग इथंही पादुकांची पूजा वगैरे केली मी. आता सर्वांनीच आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथं. आणि मग आता इथून पुढेही आम्हाला जायचं होतं. आता आज मारुती जन्मही होता योगायोगाने. आणि हा जो आहे तो चिमटा आहे, मंगन म्हणतात याला, जे आता याचा इतिहास खूप मोठा आहे. आता एवढं मी काही व्हिडिओमध्ये सांगत नाही, कधीतरी आता असा डीपमध्ये याचा व्हिडिओ किंवा मग याच व्हिडिओमधला व्हिडिओ करून मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यानंतर हा आजूबाजूचा परिसर आहे तिथलाच. खूप प्रसन्न वाटत होतं इथंही, आणि खरंच खूप छान वाटलं. सगळे देव असे एकाच दिवशी भेटले, काहीतरी भाग्यच म्हणायचं. त्यानंतर मग इथं दर्शन वगैरे घेतले, मंदिराला फेरी मारली आम्ही सर्वांनी. आणि मग आता इथं आलं होतं पेठशिवणीला. आता इथंही लॉकच होतं. मग इथं तर मध्ये बिलकुलच जाता येत नव्हतं. मग पण तरी बाहेरून थोडंसं मग आता नंदीचं वगैरे दर्शन घेतलं. आणि नेमकीच इथली यात्रा झाली होती. बार्शीला जी कावड निघते, या कावडी आहेत, आता ते त्यांचं सगळं झालं, त्यांनी इथं ठेवल्या होत्या. आणि 1-2 दिवसापूर्वीच झाली होती आणि आम्ही नंतर मग गेला होतात. आता इथं हे खूप छान केलं होतं. छोटे छोटे असे जे देवांचे पोस्टर केले होते, म्हणजे चित्र काढले होते. तिथलाही थोडासा आता मी व्हिडिओ घेतला आहे. आणि खरंच खूप छान वाटत होतं. मस्त असं सगळ्या फॅमिलीसोबत खूप दिवसानंतर फिरायला असं आम्ही गेलो होतो. मग त्यानंतर माझ्या दीदीकडं आला होतात. मग तिथंही आम्हाला योगायोगानं जे प्रसाद भेटला, काल्याचा प्रसाद होता. मग तिथं मस्त सर्वांनी मिळून आता जेवणं केले, कारण भुकाही खूप लागल्या होत्या. घरी असं एवढं काही जेवणं वगैरे करून आम्ही गेला नव्हतात, थोडंसं नाश्ता वगैरेच करून गेला होतात. मग तिथं सर्वांनी मिळून जेवणं केली. लेकरांना तर खूप छान वाटत होतं, असं मस्त पंगत धरूनच बसले होते तिच्या घरी ते. मग जेवणाच्या नंतर आता जायचं होतं आम्हाला भोगाव या ठिकाणी. आता हेही गोदावरी नदीच्या तीरावरच वसलेलं आहे, पण थोडंसं अंतर आहे. त्यानंतर मग आता सगळे जेवण वगैरे त्या 2 देवायला जाऊन यायला आम्हाला सायंकाळचे 6 वाजले होते. आणि मग आता थंड वातावरण झालं होतं. असंही या दिवशी वातावरण थंडच होतं. नंतर मग आम्ही पोहोचला तिथे. आता ॲटोनं गेल्यामुळं थोडा वेळ लागत होता प्रत्येक देवाच्या तिथं जायला ते. आणि नंतर आता मग हा जो इथला आवार दिसतोय तो भोगावच्या मंदिरापासला आहे. खूप मोठा असं सभागृह आहे इथलं, म्हणजे खूप अशी जागा आहे. आणि इथंही भरपूर देवासाठी जागा त्यांनी सोडलेली आहे. आणि खूप छान असं इथंही वातावरण आहे मस्त. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी जिथं देव असतात तिथं कसं थोडंसं म्हणजे हिरवळ वगैरे जास्त असते, आणि मग थोडं थंडही असते असं तरी मला वाटते. आणि मग त्याचप्रमाणे इथं भोगावलं आहे. आणि खूप जागृत असं देवस्थान आहे. इथं दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे, आणि नवसाला पावणारा असा मारुती आहे हा भोगावचा मारुती. आता इथं महिलांना तर काय वर एंट्री नाही, मंदिराच्या वर महिलांना जाऊच देत नाहीत. चुकूनसुद्धा कधीच महिला वर जाऊ शकत नाहीत. त्यामुळं खालूनच आम्ही दर्शन घेतलं. आता साई, मग दुसरे आम्ही आता माझे वडील ते होते, ते सर्वांनी इथं वर जाऊन त्या दर्शन घेतलं. आणि मग आम्ही खालून दर्शन घेऊन देवाची पूजा वगैरे तिथं आता खालीच करायची असते, मंदिरात एंट्री नसल्यामुळं. हे पहा किती सुंदर असं ठिकाण आहे. खूपच निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. म्हणजे असं खालून एकतर पाणी दिसते, आणि त्या मग खाली पाण्याला जाण्यासाठी खूप पायऱ्या आहेत. आम्ही काही गेलं नाहीत, कारण गाळ आहे म्हणून तिथं सर्वजणच भीती घालत होते. आता तिथं फळायला गेलं होतं, तिथं थोडंसं जायसारखं होतं, पण इथं काही गेलं नाही एवढे लेकरं वगैरे घेऊन. आता इथं हरिपाठही चालू होता, हरिपाठाची वेळ झाली होती त्यांची. आणि मग आज हनुमान जयंती असल्यामुळं इथं दिवसभर बहुतेक बरीच गर्दी होती, म्हणजे त्या तिथल्या पसाऱ्याहून ते कळत होतं. आता मग खूप वेळ झाला होता आम्हाला. इथली साफसफाई चालू होती, तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर पहा इथं किती हे भोगावाचे म्हणजे त्या मारुतीचे अभिषेक होतात दररोज, त्यासाठी हे किती भांडे ते आहे तिथं. आणि मग इथलं थोडंसं आता असं मी शूट घेतला आहे, आता वरूनच घेतला. जी गंगा आहे तिथला, ही म्हणजे गोदावरी नदीच आहे. आणि हेही पालम तालुक्यातच आहे मंदिर. म्हणजे लांब लांब एवढे काही नाही, तर जवळजवळच आहेत, म्हणून एका दिवशी करणं सगळे देव शक्य झालं आम्हाला. आणि मस्त झाली एकतर आमची ट्रिपही झाली, आणि मग सगळ्या देवांचं दर्शनही झालं. आणि लेकरांनी तर खरंच खूप एन्जॉय केलं इथं, कारण त्यांना असं एकतर ॲटोमध्ये म्हणलं की मस्त त्याला फिरायला वाटलं. आणि मग आता वेगवेगळे मंदिरं ते बघणं, आता खूपच मजा मस्ती. आता सांगायचंच म्हणजे एकतर देवही झाला, आणि एक छोटीशी सहल म्हणल्यासारखं तेही झालं आमचं.
त्यानंतर मग तिथला शूट वगैरे घेतला. आता तिथं दिवसभर जेवण वगैरे चालू असतं, पण आम्ही जायच्यापर्यंत तरी काही नव्हतं. मग इथं शनिदेवाचं मंदिर आहे एक छोटंसं, म्हणजे जसं आता शनी शिंगणापूरला आहे त्याप्रमाणे त्यांनी साकारले, म्हणजे उघडच आहे वरून. मग तिथलंही दर्शन घेतलं. आता इथंही बायकांना काही म्हणजे प्रवेश नसतो. मग तिथलं दर्शन घेतल्याच्यानंतर पाहत आहे सूर्यास्ताची वेळ होती. खूप मस्त सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात उमटलं होतं. मग तिथला थोडासा व्हिडिओ घेतला मी. आणि त्यानंतर मग आता इथं जे रामायणातले ज्या म्हणजे घटनेवर आधारित असे कल्पक चित्र बनवलेत त्यांनी, म्हणजे चित्र बहुतेक पेंट केले आहेत, पेंटिंगच काढले. तर मग तिथलाही मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे, ते तुम्हाला पुढे दिसेलच. मग इथं हनुमान चालिसा वगैरे मग आणि हे पहा सगळे काय असे घेतलेत मी. आता सगळाच काही पटपट घेतला थोडासा व्हिडिओ, सगळाच म्हणजे असं डीपमध्ये काही घेतलं नाही, कारण मग आपला व्हिडिओ खूपच लाँग होत होता त्यामुळं. मग यामध्ये खूप छान छान दाखवलं होतं. आणि खरंच विचार करून म्हणजे ज्याला रामायण माहिती आहे त्याला, आता हे वाल्मिकी ऋषी आहेत ज्यांनी रामायण लिहिलं आहे, ते हे असं झाडाखाली साकारलं. माझं घेण्यात मला वाटते बहुतेक उलटं झालं, म्हणजे असं इकडून इकडं जायचं तर मी उलट्या दिशेनं आले असं. पण चला मला हे तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि मग अशा प्रकारे आम्ही 2-3 देवांचे मस्त दर्शन घेतले या दिवशी. दिवसही खूप चांगला होता, पौर्णिमेचा दिवस होता आणि गुरुवार होता त्या दिवशी. त्यामुळं आता केंद्रातही गेलो होतो, पण तिथं आम्हाला जायला थोडासा वेळ झाला आणि त्यामुळं ते केंद्र बंद झालं होतं. तिथलं काय आम्हाला दर्शन झालंच नाही. मग आता हे मस्त हे बघा, आता हे राम सीता वनवासाला जाताना मग मारुती त्यांना भेटले, हे सगळं असं त्यांनी छान चित्रीकरण केलं इथं. ते बघायला खूप मस्त वाटत होतं. मग अशा प्रकारे आमचा तो दिवस गेला. चला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हीही असं आलतात का ह्या देवांना ते मला नक्की सांगा. त्यानंतर आम्हाला घरी यायला रात्रच झाली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत